तर सामन्याला सुरुवात पण वेळ कमी घ्या. चला विनंती आहे, आम्ही वारंवार एकच सूचना करतोय, आपण वेळ कमी घ्या. तर उद्या सकाळी जेव्हा या दिवसाला सुरुवात होईल तर निश्चित आपण आवाज ऐकणार आहोत. मेरी आवाज मेरी पहिचान, संदीपजी वखारे यांचं सुद्धा. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं संजय सज्ज होतोय. पावळे क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं. बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्कोर लेग, मिड विकेट आणि मिड ऑनला, आणि एक खेळाडू पाहतोय आपण कव कॉर्नर बाउंड्रीला. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका पाहतोय आपण. चांगला प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बीट करतोय. क्षेत्ररक्षकाला निघून जाईल काय. बॅकवर्ड स्कोर लेग रिजनकडे वेग कमी झाला होता, कारण की खूपच छान क्षेत्ररक्षकांकडे चेंडूवर हात लागलं होतं आणि स्पर्श झाल्यामुळे वेग चेंडूचा कमी झालाय, आणि त्यामुळे मात्र पहिल्या चेंडूवर सामना करताना 3 धावा इथे मात्र पूर्ण करतोय फलंदाज राजन, आणि संघाचं खातं उघडतोय. स्वतःचं अकाउंट उघडल्या गेलं या 3 धावेनी. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. एकीकडे पाहतो आपण सलामीचा एक धडाकेबाज फलंदाज राजन, तर दुसरीकडे स्वतः विकेट किपर फलंदाज म्हणून एक मोठं नाव आहे. सातत्याने सोनदेव टीमगड संघाचा खूप छान एक लाखमोलाचा खेळाडू काळूराम भोईर. गोलंदाज सज्ज होताना दुरांच्या टोकाकडनं राईटामोरता विकेट सज्ज होताना. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न. एका क्षणी असं वाटलं होतं की चेंडू हवेत होता, एक मोका होता, पण संधी दडवतोय क्षेत्ररक्षक विकेट किपर काळूराम. अरविंद यांचं आगमन, खूप मोठं नाव. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे ती 3. पहिले षटक मार्गात असताना राईट मोर द विकेट सज्ज होताना. यावेळेस पाहता पाहतोय आपण आतल्या कडेला चेंडू लागून मात्र फाईन लेग रिजनकडे पायाने चेंडूला अडवलंय, आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण पोहोचू शकला नाही. पंचाचा बोट आकाशाकडे, आणि याचबरोबर पहिला फलंदाज बाद होतोय तो कालेर संघाचा. भिवंडी क्रिकेट ग्रामीण संघटनेचे सल्लागार निश्चित आउट ऑफ महाराष्ट्र आहे, आणि तेथून मात्र त्यांनी या स्पर्धेला आणि बंद्यावरती कालेर संघाला शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद संतोष दादा मात्रे. तर क्रमांक 3 वर तानाजी पाटील, अजून एक मोठं नाव आपण सातत्याने पाहतोय, आणि सर्वात महत्त्वाचा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ते पंच आहेत आणि अध्यक्ष आहेत. क्रिकेटसोबत कबड्डीवर खूप मोठं दबदबा निर्माण केलंय या व्यक्तिमत्वाने, आणि त्या मात्र बॅट हातात घेऊन खेळपट्टीवर पाहतोय. सज्ज होताना राईटामोर विकेट. यास पाहता बॅक टू द बॉलर स्ट्रेटवेचा फटका पाहतोय आपण. एका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इतर मात्र कंप्लीट केले जाईल. तानाजी पाटील आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय, आणि संघ धावसंख्या जर पाहिली आपण एका गाडीच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून इथं मात्र कालेर संघ प्रथम फलंदाजी करतोय. एक बाद धावफलक धावा आहेत त्या 5. डेथ बॉलचा इशारा करताना रनअपमध्ये चुकतोय गोलंदाज. परत दुरांच्या टोकाकडनं सज्ज होईल. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही, तो जे क्षेत्ररक्षण कायम पहिल्या चेंडूपासून ज्या प्रकारे लावल्या गेलं होतं. बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट थर्ड मॅन, हे ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण इथं मात्र बॅकवर्ड. यावेळेस पाहता हा चेंडू खराब आहे, खूप खराब चेंडू, खूपच बाहेर उजव्या यष्टीच्या दोन्ही समांतर रेषेत. परत हा चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 6. एक बाद. जे भोलेनाथ ट्रॉफी 2021 हा तिसरा दिवस, एक जबरदस्त दिवस आपण पाहतोय. यास पाहता कट केलाय चेंडूला, अतिशय चांगला फटका बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरतून. फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. पंचाचा इशारा येतोय, सीमा पार दमदार हा अफलातून चौकार.
काय जबरदस्त शॉट पाहिला आपण बॅकफुटला जातोय आणि बॅकवर्ड पॉईंटच्या वरतून स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळतोय आणि बाउंड्री वसूल करतोय. इथं मात्र फलंदाज जर पाहिला आपण राजाने एक मोठं नाव धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 10. संजय सज्ज होताना राईट द विकेट. यस आता फाईन फटका पाहतोय आपण. बॅकवर्ड कडले एक कडे चेंडू आउटफील्डमध्ये वेगात पुढे सरकतोय पण दुरून क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत माझा तिसऱ्या धावेची मागणी करेल काय. पंचाचा बोट आकाशाकडे आणि तानाजी पाटील याला परतीचा प्रवास करावा लागेल या चेंडूवर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. धाव फलकावर इथे मात्र 2 बाद 12. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज दामू. फिरकीचा जादूगर पाहतोय आपण सामन्यात दिसत नाहीये. जितू दादा फुलोरे एक खूप छान मोठं नाव सोनदी टीमगड संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण त्याला खेळताना पाहिलंय आणि त्या मात्र आता जबाबदारी असेल दामू यांच्यावर. एक मोठी जबाबदारी घेऊन गोलंदाजी करावी लागेल. यष्टामागे चौडच पाहतो आपण. यष्टी रक्षक काळूराम भोईर. शॉर्ट थर्डमॅन जवळपास गल्लीवर एक क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड पॉईंट डीपवर कव्हर बाउंड्री एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिड विकेट स्कोरलेक आणि बॅकवर्ड स्कोरलेक आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे सज्ज होताना पाहतोय आपण दामू मारा करण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या. दामू एक जबरदस्त ऑलराऊंडर्स पाहतोय आपण. यावेळेस आता पहिला चेंडू खूप छान लेंथवर चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट होतोय. टेमघर प्रीमियर लीगची ती खेळी आठवण झाली मला. काय चमकदार कामगिरी या खेळाडूंनी केली होती. पण इथं मात्र या सामन्यात आपल्या संघासाठी काय केलेले पाहिजे आहे. दामू जर म्हटलं एक मोठं नाव आहे सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून. जर कालेरी संघाला सामना जिंकायचा असेल तर 4 षटकामध्ये किमान 40चा आकडा पार करावा लागेल. फ्लॅडेड चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बीट होतोय. व्यवस्थितपणे चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. खूप छान सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज दामूच्या माध्यमातून. जेवढ्यात ट्रॉफी 2021 पाहतोय आपण. 40+ संघटनेच्या माध्यमातून मान्यता प्राप्त एक मानाकी टुर्नामेंट श्री दादा भोईर साहेब आणि संपूर्ण जे भोलेनाथ 40+ संघ सरोली पड्यांच्या माध्यमातून सफल झालाय. हुक करण्याचा प्रयत्न असून एक खूप छान लेंथवरचा चेंडू होता. संघर्ष करण्यासाठी मजबूर केले या षटकामध्ये. का जबरदस्त गोलंदाजी करताना पाहतोय आपण. दामू नावाचा गोलंदाज आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी सुरेख गोलंदाजी. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव आतापर्यंत टाकल्या गेल्या. इथं मात्र गोलंदाज दामूच्या माध्यमातून बंद्यामती कालेरी संघाला किमान 40चा आकडा पार करावा लागेल. प्लॅडेड चेंडू आडव्याटनी स्लॉक स्वीपचा फटका. आपण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्याच प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करताना पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव कंप्लीट करता येईल फलंदाजाला. चौथ्या चेंडूवर मात्र एक सिंगल खर्च करतो या षटकामध्ये गोलंदाज दामू.
दूर आणि त्या टोकाकडनं परत सज्ज होताना आपल्या बॉलिंग मार्कवर इथे मात्र गोलंदाज दामू राईट मोर द विकेट. या स्वतः पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेज हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र चेंडू सकवतोय क्षेत्ररक्षकाला फाईनल एक रिजनकडे. आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकताना या 2 धावेनी 15. एक जबरदस्त षटक हाताळलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा. त्यानंतर मात्र काय सुरेख मारा केलाय इथे मात्र गोलंदाज दामूच्या माध्यमातून. पण ज्या प्रकारे हा षटक एका चांगला वाटतोय, विश्लेषण खूप छान वाटतोय, पण अंतिम चेंडूवर या षटकातलं विश्लेषण बदलेल की मात्र अजूनच चांगलं विश्लेषण करेल हे पाहायचे. गोलंदाज दामू आक्रमण करावं लागेल. 40 आकडा इथून मात्र जर पार करायचं असेल कालेर संघाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंद्यावरती कालेरा संघ 2 बाद 15 अशी धावसंख्या पाहतोय. याच पात्र छान चेंडू होता, टर्न केले चेंडूला, प्लिक मनगटी फटका मेडिकेटर क्षेत्राकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स कंप्लीट केल्या जाईल. तर याच बरोबर षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर पंद्यावरती कालेर संघात धावसंख्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जयभुवना चषक 2021च्या या 30 दिवसाच्या या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये पाहतोय आपण. 2 बाद 16 प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी कायम ठेवताना पाहतोय. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला जो विजेता संघ ठरेल तो मात्र टेंबोली संघासोबत लढत देईल. टेंबोली संघाने सहज पराभूत केले एवन स्पोर्ट बिनार या संघाला. सज्ज होता नाही तर मात्र गोलंदाज राईट मोर द विकेट. याच पाहता सरळ फटका स्ट्रेट का सुपर शॉट पाहतोय आपण. साईड स्क्रीन कडे चेंडू जातोय, सीमा पार चौकार. सरळ एक सुपर शॉट पाहिला आपण. क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका गोलंदाजी डोक्यावरतून चेंडूला भिरकावलाय साईड स्क्रीनकडे, चौकार वसूल करतोय. आणि उमेश एका चांगला ऑलराऊंडर पण त्याचं काय दणक्यात स्वागत केलं चौकाराने. जबरदस्त शॉट पाहायला मिळालं. धावसंख्या पुढे सरकते ती 20. सफल झाले, टर्न केले चेंडूला इथे मात्र बॅकवर्ड सोडले क्रिजनकडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण एखाद्या ॲक्शनमध्ये थ्रो करतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना धोकादायक ठरू शकतोय. खूप खराब क्रिकेट पाहतोय आपण. या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या 22. 4 षटकाचा सामना पाहतोय आपण. वेपिडायजर सर्व मान्यवर आणि त्यामध्ये जे भुवनात स्पोर्ट संघाचे काही खेळाडू. या स्पर्धा टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे आणि फक्त आणि फक्त एक आणि या दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आपण. अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना. आता मात्र असं वाटते की दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे कमबॅक केलं होतं दामोळ्यांनी, पण या षटकामध्ये खूपच छान धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण कालेर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या जर पहिली धावपलकावर 24. 2 बाद 30 षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. पहिल्या 3 चेंडूवर मात्र 8 धावा खर्च करतोय गोलंदाज उमेश. एक मोठं नाव सोनादेवी टेमगड संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण खेळताना पाहिलंय. एक खूप मोठं ऑलराऊंडर म्हणजे जी ओळख आहे, स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून सिद्ध केले की एक मोठा खेळाडू सोनादेवी टेमगडचा का आहे. यावेळेस पात्र स्वेर लाईन डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू दोन्ही समांतर रेषेत पंचाचे पाहतोय आपण इशारा येताना.
भाऊ पाटील यांना जर पाहिलं तर निश्चित खूप महान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची आठवण येते. चेहऱ्यावर लगेच हास्य, क्या बात आहे. सज्ज होताना गोलंदाज उमेश राईट द विकेट. जॉस पाता हा फटका चांगला आहे कॉर्नर रिजनकडे, पण त्यापेक्षा चांगली कामगिरी पाहतोय आपण आउटफील्डमध्ये. आणि या 2 धावा रोखू शकणार नाही. खूप वेगात 2 रन्स कंप्लीट करताना पाहिलं आपण. या 2 धावणे संघात धावसंख्या पुढे सरकते ती 27. धावसंख्या 27. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना कालेराज संघ पाहतोय आपण. नाणेफेक जिंकून इथं मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. आणि खास या कालेराज संघासाठी बंद्यामोती कालेराज संघाचे कोच नेहमी ज्या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे रमेशदादा पाटील यांनी या ट्रॉफीला आणि खास कालेराज संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिल्या दिवसापासून आपण आवाज ऐकतोय एकच वादा आणि आमचा लाडका मोहनदादा. याच पाहता पुढे सरसावट काय अफलातून फटका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग, खूप छान प्लेसमेंट. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. गोलंदाज उमेश याला काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. पुढे सरसावट सरळ बॅटिंग फटका लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर. अतिशय वेगवान फटका होता. कुठल्या प्रकारची संधी नव्हती लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू मात्र निघून गेले 4 धावेसाठी. यस पाता हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज फाईन लेगला बीट करतोय. आउटफील्डमध्ये चेंडू खूप अतिशय वेगात सरकतोय. फक्त चेंडू आणण्यासाठी ते मात्र क्षेत्ररक्षक धावणार. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. अजून एक दमदार चौकार. दरम्यान आगमन झालेले आहे पाहतोय आपण व्हीआयपी खाली सामन्याचा आनंद घेताना. या स्पर्धेचे सर्व आणि भिवंडी 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष आदरणीय शरददादा भोईरसाहेब यांचा खूप एक चांगलं आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेतला 30सा दिवस आणि दरम्यान आगमन होतोय अजून एक खूप छान कामगिरी करणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून. वामन ठाकरे वेलकम, स्वागत आहे आपलं. पहिल्या दिवसापासून सीमेरेषेवर ताबा आणि अधूनमधून पाहतोय आपण दादासोबत खूप लाखमोलाचं सहकार्य. आणि दादा आणि वामन ठाकरे यांचं खूप मोठं प्रेम आहे. जिथं दादा तिथं वामन ठाकरे, नो डाऊट. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 35. अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज हरी येतोय. स्वीप केलेलं आहे पाहतोय आपण. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चित धावा वाचवतो इथं मात्र आपल्या संघासाठी काही, पण पहिल्या चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 36. अतिशय चांगले उत्कृष्ट गुणलेखक सातत्य कायम ठेवली प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. अल्पेशजी गायकवाड. जास्त पात्र अप्रतिम अप्रतिम उंच उंच आणि लांबत लांब षटकार. अंडर 20 मध्ये ज्यांनी धमाल आणि कमाल केली होती, सुजल भोईर यांनी बेस्ट फलंदाचा अवॉर्ड घेतला होता. ज्या प्रकारची फलंदाजी आपण सातत्याने पाहतोय, का जबरदस्त एक युवा खेळाडू पाहतोय आपण सरुलीपाडा संघाच्या माध्यमातून.
व्हीआयपी डायजीवरून आनंद घेताना पाहतोय आपण सुजल भोईर. तर एकच जबरदस्त शॉट पाहिला आपण, काय प्लेसमेंट, काय शक्ती फटक्यामध्ये आणि काय परफेक्ट टायमिंग. म्हणजे उंच उंच आणि लांबच लांब दूर असा निघून गेलाय षटकारने मात्र काय स्वागत सिंगल धावेने झाला होता. दुसऱ्या चेंडूवर हा षटकार घेतला होता. पलटी फटका पाहतोय आपण, इथं मात्र प्लेसमेंट ठीक नव्हती. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार, चौकार. राजन ज्युनियर. सज्ज होताना गोलंदाज हरी 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करतोय. अजून एक मोठा फटका खेळायचा होता पण बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेता आला नाही. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना धावसंख्या पुढे सरकते ती 48. या डावातले शेवटचे 2 चेंडू असेल आणि 50 आकडा संघ पार करेल काय पाहिजे, कारण की सोनदेव टीमगड संघात जर फलंदाजी पहिले आपण एक जबरदस्त दामू आहे, त्यानंतर काळूराम भोईर स्वतः एक मोठा खेळाडू आहे, उमेश एक जबरदस्त ऑलराऊंडर या संघाकडे. आणि आज मात्र निश्चित पाहतो आपण या स्वतः फटका पाहतोय आपण लॉंग ऑफ प्रिजनकडे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू खाली मात्र दामू येतोय आणि तोपर्यंत मात्र रोखू शकणार नाही. या 2 धावा, धावसंख्या 50 आकडा पार होताना पाहतोय आपण बंदामती कराड संघाचं एक जबरदस्त फलंदाजी. अजून क्रमांक 4 वर आलेला राजन ज्युनियर काय जबरदस्त धमाका पाहतोय. एक षटकार आणि तब्बल 4 चौकार या छोट्याशा खेळीमध्ये 35 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय तो व्यक्तिगत स्वतः. फ्लॅट देण्याचा प्रयत्न, फुलटॉस बनवतोय, चेंडूला भिरकावतोय, बॅकवर्ड खेळल्याच्या वरतून अंतिम चेंडूला फेकून देतोय. 6 धावसाठी षटकार. तर अशा तऱ्हेने पाहतोय आपण पहिला डाव समाप्त होते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर आपण विचार केलाय, इथं मात्र एक खूप मोठं तगडं आव्हान उभं केलंय. धावफलकावर जर पाहिलं आपण 41 धावसंख्येवर नाबाद राहिला होता राजन ज्युनियर आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र 56 धाव
तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामी जोडी पाठवायची आहे आणि आमची एकच वादा तर सलामी जोडी खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. एक जबरदस्त जोडी म्हणून ज्याचा सातत्याने आपण खेळ पाहतोय या दोन खेळाडूंचं. काळूराम आणि त्याच्या समेत पाहतोय आपण दिनेश. 24 चेंडूमध्ये 57 धावा तर टार्गेट पाहतोय आपण. खूप मोठं लक्ष उभं केलंय कालेर संघाने आणि खास कालेर संघासाठी परत एका चांगली फलंदाजी केल्याबद्दल कालेरचे कोच रमेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा. तर आपण लगेच शतक्षण लावून घ्या. चला विनंती असेल तानाजी पाटील साहेब की आपण लगेच शतक्षण लावून घ्या. आणि टेंबोली संघाचा संगणक आपण व्यासपीठावर येऊन तयारीत राहायचं आहे. सत्तावन्न धाव 54. पहिल्या पेतलाच्या दिवसातला शेवटचा सामना पाहतोय आपण. सोनादेवी टेमगर विपक्ष माता पाहतोय आपण. बंद्यामती कालेर अशी लढत. बॅट टॉस जिंकून प्रथम जो निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचं तो मात्र स्वार्थ ठरवताना पाहिला आपण राजन ज्युनियर या फलंदाजांनी. नाबाद 41 धावाची एक अतिशय छान विध्वंसक खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र पाहिलं की आपण एक भलमोठं आव्हान टार्गेट उभं केलं आहे. आणि हा टार्गेट जर स्वीकारायचं असेल तर मात्र पॉवर प्ले षटकामध्ये एका पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल सोनादेवी टेमगर संघाला. ती क्षमता दोन्ही फलंदामध्ये आहे आणि त्यावर खरं उतरेल काय दोन्ही फलंदाजी पाहायचं आहे. तर पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दूर आणि त्या टोकाकडनं इथं मात्र सज्ज होईल दयावान. सज्ज होताना पाहतोय आपण. दयावान सज्ज होताना खूप मोठे एक नावाचं दया आहे. तर गोलंदाजी कशा प्रकारे हे पाहायचं आहे. पहिला चेंडू पाहतोय आपण. स्वेर खूप खराब लाईन हाताळल्या गेली. वाईटचा इशारा येतोय. खातं उघडल्या गेलं. इथं मात्र सोनादेवी टेमगर संघाचं या वाईटच्या स्वरूपात 57 धावाचं लक्ष आहे. हा जर लक्ष स्वीकारायचं असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल. काळूराम भोईर यांच्याकडे एक चांगली क्षमता आहे. ती क्षमता इथं मात्र सिद्ध करेल काय आपल्या संघासाठी. यावेळेस पात्र चेंडू जातोय डीप मिड ऑन रिजनकडे डीपमध्ये आणि अतिशय वेगात दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज काळूराम. खऱ्या अर्थाने मात्र चेंडू खेळायचं होतं स्क्वेअर रिजनकडे पण चेंडू जातो मात्र मिड ऑनला. तोपर्यंत मात्र संधी होती 2 रन्स कंप्लीट करण्याची. खातं उघडतोय स्वतःच आणि संघात धावसंख्या जर पाहिले आपण पुढे सरकते ती 57 धावचं लक्ष स्वीकारताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बिनबाद 3. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र टेंबोली संघासोबत लढत देईल पुढच्या फेरीमध्ये. गोलंदाज सज्ज होताना रेटामध्ये विकेट समोर काळूराम एक आक्रमक फटकेबाज फलंदाज. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. एक चोरटी धाव तर मात्र निश्चित पूर्ण करताना पाहतोय आपण. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट होताना धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. पुढे सरकते ती 4. आज टेंबोली संघाने खूप छान परफॉर्मन्स केले. आज मुकेश यांनी वाटतं की दुसरी टुर्नामेंट त्याची एक गावदीस्फोट ओली चषकामध्ये पदार्पण आणि त्यानंतर मात्र पाहतोय आज आपण इथं जेवणात चषक 2021 पदार्पण. या आसपास हा फटका पाहतोय आपण. सपोलवून स्टॉक स्वीपच्या अंदाजामध्ये फटका होता. मिड विकेट रिजनकडे डीपमध्ये चेंडू जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न करतोय अरविंद पाटील. तिथे मात्र सज्ज होता पण रोखू शकला नाही. या 2 रन्सची संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती. एकच सिंगल कंप्लीट करतोय. जबरदस्त थ्रो आपण पाहायला मिळालं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पहिले आपण पुढे सरकते ती 5. सज्ज होताना राईट विकेट. यावेळेस पाहता आडबॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र एकच इथं मात्र रन कंप्लीट होईल.
धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या हळूच पुढे सरकताना ती 6. सज्ज होताना गोलंदाजी तर मात्र यावेळेस पाहतोय आपण लाईन चुकीच्या तळल्या गेली आणि 1 रन्स. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 7. यावेळेस पाहतोय आपण टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. त्या दरम्यान फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या पाहतोय आपण 8. एक मोठं आव्हान आहे, पण इथून मात्र अजून आक्रमण खूपच छान करता आलं नाही आणि इथून मात्र जर सामना जिंकत असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचे पहिले षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण दुऱ्यांच्या टोकाकडनं रेटामोर द विकेट. समोर खेळण्यासाठी काळूराम सज्ज होतोय. या स्वतः पलटी फटका आपण प्लेसमेंट टिक नव्हती गली रिजनकडे. तिथे मात्र सज्ज होतात तानाजी पाटील आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 9. अजून मात्र खूप मोठं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. एका चांगलं षटक हाताळल्या गेला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर आता मात्र जी सरासरी कमी होती ती वाढलेली आहे. तब्बल 16 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामना विजेता संघ जो ठरेल तो मात्र निश्चित टेंबोली संघासोबत लढत देईल. एक खूप मोठा संघ टेंबोली संघ, ज्या संघाकडे पाहतोय आपण डिगू सारखा एक चांगला ऑलराऊंडर, एक अप्रतिम खेळ पाहायला मिळाला पहिल्या सामन्यामध्ये. जबरदस्त खेळी साकारली होती. तर मात्र 41 धावाची राजन जुनीर यांनी. मिथून होते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी पाहिली आपण. 9 धावा. चला आपण वेळ कमी घ्या. राईट आर्म ऑफ द विकेट. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कारण की जी पहिल्या षटकाची पाबंदी होती ती हटवल्या गेली. या स्पर्धा सफल झालाय. ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे पंच, आणि कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. खूपच छान सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज मिथूनच्या माध्यमातून. आता मात्र सोनादेवी टीमगत संघासाठी लक्ष अवघड दिसतोय. ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर अप्रतिम दर्जेचा गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय. बंद्यामावती कार्य संघ एक मजबूत स्थितीकडे वाटचाल करताना याच पात्र फुल करण्याचा प्रयत्न. टॉप आहे चेंडू खाली स्वतः विकेट किपर, आणि आता मात्र पहिल्या विकेटचा पतन पाहतोय आणि पहिला आधी धक्का सोनादेवी टीमगड संघाला. तर पहिल्या फलंदाज बाद होतोय. एक खराब सुरुवात सोनादेवी टीमगड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रमांक 3 वर योगेश, खूप मोठं नाव सोनादेवी टीमगड संघाच्या माध्यमातून. हा खेळाडू जिथपर्यंत खेळपट्टीवर असेल तिथपर्यंत मात्र निश्चित सोनादेवी टीमगड संघाची एक आशा कायम असेल. एक जबाबदारी घेऊन फटकेबाजी करणारा हा फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर योगेश.
नॉन स्ट्राईकला पण आहे फलंदाज पाहतोय इथे मात्र दिनेश. याच पात्रात सफल होऊन ऑनसाईडकडे चेंडूला टर्न केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. अरविंद पाटील यांच्याकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 10. एक जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण कालेर संघाच्या माध्यमातून. 41 धावाची एक तुफानी खेळी साकारली होती आणि आता मात्र काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक मार्गात असताना पाहतोय आपण कालेर संघाच्या माध्यमातून. अजून खूप अवघड समीकरण सोनादेवी टेमघर संघासाठी बनलेलं आहे. खडतर आव्हान, पण त्या खडतर आव्हानाला सोपं आव्हान करेल काय? इथं मात्र क्रमांक 3 वर आलेला फलंदाज इथं मात्र योगेश. हा षटक खूप निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. या स्पात बॅटने फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि फक्त एका परत सिंगल. डबल आणि सिंगलने इथून मात्र काही साध्य होणार नाही. जर सामना जिंकत असेल सोनादेवी टेमघर संघाला तर आक्रमण करणं गरजेचं आहे. एका षटकामध्ये किमान 2 मोठे फटके येणं तरी सध्याच्या स्थितीमध्ये गरज आहे सोनादेवी टेमघर संघासाठी. धावसंख्या पाहतोय आपण इथून मात्र पुढे सरकताना ती 11 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. एक जबरदस्त फाईट पाहायला मात्र इथं मिळत नाहीये, पण पलटून वार करेल काही षटकामध्ये दिनेश आणि योगेश. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑन डिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परत आणि इथं मात्र उत्सुकता नाहीये दुसरी धाव घेण्यामध्ये. योगेश यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एका सिंगल कंप्लीट करताना धावसंख्या 12 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. एकतर्फी सामना आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतोय. सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारे संघर्ष करताना दिसत नाहीये. इथं मात्र फलंदाज संघर्ष करावा लागेल आपल्याला जर सामना जिंकायचा असेल. प्रयत्न केल्याने यश संपादन करता येते हे सर्वांना माहीत आहे, पण इथून मात्र कितपर्यंत संघर्ष करता येईल सोनादेवी टेमघर संघाच्या फलंदाजाला पाहायचं आहे. यावेळेस मात्र सफल झालाय. मोठा धमाका करायचा होता पण टायमिंग व्यवस्थित नाहीये. चेंडू खाली अरविंद पाटील येतोय पण चिवंदन मिळाले फलंदाजाला. पण दरम्यान मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय. तर अशा प्रकारे पाहतोय आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर आणि इथून मात्र निश्चित एक मोठं आव्हान असेल. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत. तेरा 12 चेंडू 44 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामागे आता मात्र इथून 22 धावा पूर्ण कराव्या लागेल. तर खराब स्थिती पाहतोय आपण सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून, कारण की अजून सामना संपला नाही. पण जी स्थिती पाहतोय आपण बंद्यामती काले संघाचं खूप मोठं वर्चस्व या सामन्यावर आपण पाहतोय. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण संतोष मात्र येतोय. पहिले षटक स्वतःच आणि संघाच्या माध्यमातून तिसरे षटक हाताळण्यासाठी. इथं मात्र आक्रमण करेल काय? योगेशकडे खूप काही क्षमता आहे आणि ती क्षमता इथं मात्र सिद्ध करावी लागेल, कारण की 12 चेंडू 44 असं समीकरण आहे. स्वतः फाईन फटका पाहतोय आपण. बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग लेग रिजनकडे. चेंडूला उचलतोय तोपर्यंत मात्र थ्रो करतोय. 2 धावा सहज कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 15. सज्ज होताना गोलंदाज दुऱ्यांच्या टोकाकडनं राईट आमोर द विकेट. या स्वतः टर्न केले चेंडूला
लॉंगॉन रेजिनकडे आणि फक्त 2 रन्स 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 17. खूप खराब सुरुवात पाहायला मिळाली होती आणि त्यात अजून मात्र एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सातत्याने. 10 चेंडूमध्ये 40 धावेची आवश्यकता असेल. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न आणि फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केला जाईल. आणि निश्चित निराश करताना पाहतोय आपण सोनदेवी टेमगड संघाचे फलंदाज. एकतर्फी सामना पाहतोय आपण. खूप अपेक्षा होती की सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय, पण आतापर्यंत जर खेळाचा विचार केला आपण पूर्णपणे वर्चस्व बंद्यामूर्ती काले ज्या प्रकारे एक मोठं नाव आहे त्या प्रकारे एक जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहतोय. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र पाहतोय आपण फ्लॅटेड चेंडू होता, आडोबॅटनी खेळण्याचा प्रयत्न. एक जबरदस्त गोलंदाजी करताना पाहतोय आपण. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाची बाद होतोय. तर वेलकम एकच वादा आमचे मोहन दादा, स्वागत आहे आपलं. याच पात्र खूप छान फटका पाहतोय आपण, पण फटका फसेल काय. हवेत आहे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक मात्र येतोय पण चेल मध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही. आणि तोपर्यंत मात्र पाहतोय की एक रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र फक्त आणि फक्त 19 आहे आणि इथून अजून मात्र खूप मोठं लक्ष आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 38 धावाची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. तर मात्र एक खूप छान खेळी साकारणारा 41 धावाची तो म्हणजे राजन ज्युनियर अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय. आज निराश केले गणेश काळूराम भोईर यांनी. ज्या प्रकारे परफॉर्मन्स पाहिलं हवा तसा खेळ करता आला नाही. यावेळेस पाहता जागा बनवतोय, पंच करतोय चेंडूला डीप कव्हर रेजिनकडे आणि चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश मिळाले. खूप छान क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक इथं मात्र सिंगल पाहतोय आपण. धावसंख्या 20, 5 चेंडू 37 असं समीकरण. या स्वतः फटका पाहतोय आपण, कडक फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि परत एक सिंगल इथं मात्र. आणि फक्त इथून माझा पराभवाचा जो मोठा अंतर आहे तो किती धावांनी कमी करेल हेच करता येतं सोनादेवी टेमगड संघाचे फलंदाज. 4 चेंडू 36 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पात्र पाहतोय आपण चिप केलंय डीप कव्हर रिजनकडे.
एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण बंद्यामती कालेराज संघ. याच पाथा फटका चांगला आहे, पण फटका फशील काय पाहायचंय. खूप छान प्रयत्न, पण चेंडू मात्र लॉंगॉनच्या वर निघून गेलाय. षटकार. याच पाथ अजून एक मोठा फटका. धमाका धमाका, पण उशीर केलंय इथं. मात्र पाहतोय आपण फलंदाजांनी आक्रमण इथं मात्र करताना पाहतोय आपण. धावसंख्या जरी पहिले धावपलकावर इथं मात्र यावेळेस पाहतोय अजून एक उडवलंय, आणि याचबरोबर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचणारा याचपर्यंत 30 फलंदाज आणि सामनावीर पाहतोय आपण राजन ज्युनियर. 41 धावा. मोहनदादा आपण टॉस करून घ्यायचंय. तर सामनावीर आपण यायचं.